कशा गटाने वसवले पंढरपूर याच्याकडे तू सरळ सवाल कशा करता वसवलं ते पंढरपूर सृष्टीचा पालनहार उभा विद्या बघा उभा बघा धन्यवाद रसिको सादर होत आहे एक जबरदस्त वागण्याचे चिसुना आमचे तात्यासाहेब यांच्या एंट्री पासून तर सादर होत आहे तात्यासाहेब
अमोल वागेरकर यांच्या एंट्री पासून नटसम्राट अमोल वागेरकर यांच्या एंट्री पासून सुरुवात होत आहे. तर सादर होत आहे बघा नाट्य. ऐकूया. हाडाची काढण रक्ताचं पाणी करून या राष्ट्राचा मेनू पळवत आम्ही उभा केलेला आहे. याच आमच्या थोरल्या बंधूंना काहीच वाटत नाही. आम्ही खंडणी वसूल करावी, शेत सारा वसूल करावा आणि आमच्या बंधुराजांनी मात्र दान धर्म करावा. हे आम्हाला मुळीच पटत नाही. असो, लहानपणीच आमचे आऊसाहेब आबासाहेब आम्हाला सोडून स्वर्गवासी झाल्या. तेव्हापासून आमच्या थोरल्या बंधूंनी आमचा सांभाळ केला, लहानाचा मोठा केला. त्यामुळं मला काही बोलता येत नाही. पण ती त्यांची वागणूक आहे ती आम्हाला मुळीच पटत नाही. आम्ही देशोदेशी फिरावं, खंडणी वसूल करावी, शेत सारा वसूल करायचा आणि आमच्या थोरल्या बंधूनं दान धर्म करायचं. कोठारे मोकळे करायचे, भांडारखाना मोकळा करायचा. हा भांडारखाना आम्ही भरायचं बघतोय आणि आमचे थोरले बंधू खाली करायचे बघतात. असो, पण मी एकटाच बडबडतोय. अजून 2 हाराखोर सेवक त्यांचा पत्ता नाही. थोडा वेळ वाट पाहावी, नंतर जातीनिशी त्यांच्या घरी जावा म्हणजे झालं. हॅलो हॅलो मला वाटतं दरबारात एकटाच आहे का काय मी. तात्या साहेब आले. सेवक हे मड्याला काढू द्या एवढं. काय आहे सेवक इकडे या बाजूला ये. नेहमी दरबार मध्ये किती वाजता येतोस? सांगा की. आम्ही सांगायचं. तुमच्या हातात घड्याळ आहे, टायमिंग सांगा. तुम्ही बी बघा, मला बी सांगा. नेहमी दरबार मध्ये किती वाजता येतोस? नेहमी दरबारात बघा 10 वाजता येतो. आता वाजले किती? आता वाजले की जवळजवळ 1:30 वाजत आले असते. लेट का झालास? लेट होण्याचं कारण आहे हो. कोणतं कारण? बायकोचं माझं भांडण. अरे घर पुरपंचा म्हटल्यानंतर भांडणही होत राहतात. लय मोठं भांडण. तुम्हाला काय सांगायचंय? भांडण झाले. हा, भांडण कशावर झाले? कशावरून झालं? चहा पेत बसलेलो सकाळच्या पारी. हा, आणि चहा पेता पेता आमचा विषय चाललाय. बायको म्हणते नाही माझ्या पोराला मी इंजिनियर करणार आहे. अरे चांगली गोष्ट आहे. मला नाही ना पास. तुला पास नाही? मी म्हणलं नाही माझ्या पोराला मी डॉक्टर करणार आहे. अरे तुझी ही चांगलीच गोष्ट आहे. आपण ती इंजिनियर डॉक्टर करण्याच्या नादात मला राग आला ना. काय केलंस? काय मग मारले की त्याला धरून राग. गरीब राहायला कशाला मारायचं? आपण ती काय जात आणि बसली वय सरळ. हा, डायरेक्ट कोर्टात. तुझ्यावरती केस केली? डायरेक्ट कोर्टात गेलो, केस केली माझ्यावर. तुझ्यावरती केस केली? हो. काय तर मग रे मग काय बोलवणं झालं मला कोर्टात. हा, कोर्टात गेलो. काय सांगायचं तुम्हाला? कोर्टात गेलास? एका साईडला बायकोला उभं केलं, हा, एका साईडला मला उभं केलं. हा. आणि पहिलं बायकोला विचारले. काय विचारलं? मॅडम काय तुमची भानगड काय सांगा. हा, तर मग बायको म्हणली काय नाही माझ्या पोराला मी इंजिनियर करणार आहे. माझ्या मुलाला मी इंजिनियर करणार आहे. हो. मग आता आली माझ्या बारी. हा, तुला विचारलं? मला विचारले. हो म्हणे साहेब तुमचं काय म्हणणं आहे? म्हणला बघा माझ्या पोराला मी डॉक्टर करणार आहे. अरे जज साहेबांना प्रश्न पडला असेल की न्याय कोणाच्या बाजूने द्यायचा. आता कोर्ट झालं गप. हा, आता कोणाच्या कोणाला ताळ नाही मिळ नाही. हा, मग जज साहेबांनी डोकं चालवलं. मला म्हणले एक काम करा, हा. घरी जावा आणि तुमच्या पोराला घेऊन या. बरोबर आहे.
त्या मुलाची इच्छा काय व्हायचं आहे हा. ते पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. हो. मग रे मग मी सरळ सांगितलं हा अजून मुलगा होयाच आहे. अरे पोरा मुलगा व्हायच्या आधी तुमची कोर्टात वाटतं. काय कसं ऐकताय? कुठलं सांगतो आहेस? रात्री मुताना पोट फुगलेलं तिला मुतायला आलेलं ते सफर पडलं रात्री. तू स्वप्न सांगतोय मी खुशाल कान देऊन ऐकतोय. तू ऐकतीस म्हणून मी सांगतोय. तू ऐकतोय ऐकतोय. अरे पोरा तू मला काय समजतोस? तुम्ही काय समजताय? मी कोण आहे? कोण आहे तुम्ही? मी कोण आहे कोण आहे मला माहित आहे. तुला माहित नाही? कोण आहे तुम्ही? अरे हे राष्ट्र, हा हा आलं दे. ही नगरी, ही नगरी हे वैभव हे सगळं तुमचं आहे. आमचं आहे. म्हणजे आम्ही काम करतो तुमच्या हाताखाली नोकर आहे. म्हणजे तुझी यातच काय जरा कमजोर आहे का रे? काय झालंय त्याचं माझं लय दिवसाचं नातं आहे त्याच्यामुळे ती मार खाल्ला की सुचत नाही हो काय. ह्याच्यामुळे तू पिचकतोय काय? हो ते जाऊ दे. हा, काय? तो आलास तुझा जोडीदार कुठे आहे? अहो, तुम्हाला तात्याला काय सांगायचं जोडीदार यात्रेला गेला त्या दिवशी. यात्रेला? हो हा सुट्टी काढली नव्हती हो त्यानं मागं 2 दिवस. हा त्याच्यात 4 दिवस माणसं हुडकत होती. काय म्हणतोस? हो परत गेला जत्रेला. यात्रेला गेला? हो तिथं पिऊन दारू पितूया गांजा ओढतूया. अहो, दारू पितो, सगळं करायला लागला या. गांजा ओढतो, तर काय ताबडतोब त्याला पाचारण कर. चांगला फोडा द्याला त्याला सांगतो दादा. जोडीदार कोण आहे ग? हा कोण आहे ग? ओलं वाळकं बघ की जरा. का कोण आहे ग? मला चढली दारूची नशा अग उषा ग दार उघड झाली माझी दशा अग उषा ग घोडा उठवायची ही पद्धत असते का? शेट सोडा. शेट सोडा. शर्ट मोबाईल शेट सोडा. लेट का झालं ते सांग. सांग की. माझ्या खाद्यावरती हात, माझ्या खाद्यावरती हात टाकतो. तुला वाय तरी वळण आहे का? कुठं उभा आहेस? लेट येण्याचं कारण कोणतं कारण? उत्तम शेती मध्य व्यापाऱ्यांकडे नोकरी. हा ज्याची खाऊ भाकरी त्याची करावी चाकरी. तिची खावी भाकरी तिची करावी चाकरी. ज्याची खाऊ पोळी त्याची वाजवावी टाळी. जिची खावावी पोळी तिची वाजवावी टाळी. ज्याच्या खावावी त्याचा हाणावं नीट. काम करावं नीट. घोरानं काम करावं नीट. तात्या काय सांगाच 10 दिवस झाला आजारी. आजारी आहेस? बायकोनं मुंबईला नेलं, दिल्लीला नेलं, दुबईला नेलं तर निधन सापडलं नाही. अरे तुला होतंय काय? होतंय काय? उठतंय ताटतंय करतंय. घोडा माझ्या प्रश्नाची अचूक उत्तरे द्यायची नाही जर दिली तर ह्याची शिगाट आहे. ते काय 5वीला पोचले. मला सांग उठते म्हणजे काय? विचार करून करून डोकं उठते. आणि ताटते म्हणजे काय? तुटू बसून बसून अंग ताटते. तुम्हाला काय वाटलं ही? आणि ते गळते म्हणजे काय रे? बोरींचं पाणी पिऊन नाक गळते. किडा उठला. बायकून दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणला पडा ह्याच्यावर. त्याला काय म्हणते ती? अरे टीचर वरती मला तपासलं. बायकोला इंजेक्शन दिले. तुला तपासलं? शुद्धीवरती आहेस का? मला तपसून इंजेक्शन दिले हो. हा डॉक्टरनं 3 गोळ्या दिल्या. 3 गोळ्या दिल्या? 2 गोल गोळ्या, हा. 1 लांबडी गोळी. अरे त्याला कॅप्सूल म्हणतात. हा तेच की कॅप्सूल. कॅप्सूल कॅप्सूल. हा घरी आलो. रात्रीचे वाजले 10.
जेवण झालं, जेवण झालं, गोळ्या खाल्या, शिका तात्या लागलो उडायला. तू आहेस. थंडीचा परवा हा. 12 वाजून 5 मिनिटानं पाणी पडलं तेव्हा बरं वाटलं. बायकोनं घेऊन बाम लावल्याने पाणी पडलं तेव्हा बरं वाटलं हो. मला जरा वेगळं वाटलं आणि माझ्या पाठीवरती थाप टाकतोस काय? असू द्या, लहानाचं मोठं तुमच्या दरबारात झालं. हा. अन्य धान्य तुमचं, अन्न आमचं, धडून कपडा तुमचा, सर्व काही आमचं. किती केलं तर तुमच्या अंडावर जगलो. आणाव जगलो का नाही? असू द्या, किती केलं तर मी तुमच्या बापासारखा आहे. बरोबर आहे तुझं. किती जरी केलं तर तो माझ्या बाबा हो, माझा बाप. काय बोला तू माझा बाप हो. काय गरज आहे का? तुमच्या पाया पडतो. नको मी म्हणतो आहे तू माझा बाप हो. आव नको, तुमच्या पाया पडतो. अरे मी सांगतोय ना तू माझा बाप हो. मग यायला चिरून शहाणा उठला आणि मापट्यात उठला. तिला सांग, यायला विचारून लगा आईचं नाव काढ नका त्यांच्या. सांग त्याला. तुला बेट्यात सूत मारायच्या साध्या त्यांच्या आईचं नाव काढायचं नाही. अजिबात नाही. आईला सोड म्हणतोय. हा? होय रे, तुला कळतं का? आईला विचारून या, आईला विचारून या. त्यांच्या आईला मी अजून सोड चिठ्ठी दिली का? अजून आहे तर मी आहे. घोरानो, दोघेही एका मळेचे म्हणे आहात. असू द्या तात्या साहेब, तुम्ही आमचं म्हणजे नाही का म्हणजे वडिलासारखंच आहे तुम्ही. आणि लहानपणापासून तुम्ही आमचा सांभाळ करताय. हो. जाऊ दे, आमच्या तोंडात काही येणं वाकडं गेलं असेल तुमच्या तोंडात. माझ्या तोंडात तसं नव्हे, आमच्या तोंडात येणं वाकडं काय गेलं असेल तर. जाऊ द्या, मुलाच्या मांडीवर जर आगली तर काय मूल कापायचं आहे का? बरोबर आहे तुझं. मुलाच्या मांडीव जर आहे, मुलाच्या मांडीव आहे ते का? मुलाच्या मांडीव आहे, मुलाच्या मांडीव आहे ते का? कारण कोण त्याला कोण हक्ते ते सांग, कोण हक्ते ते सांग. हो की हो, मारून मारून तुमच्या हाताला शेट आले ती. मुलाच्या मांडीवर हाकत नाही. मला माहित नाही. कोण हक्ते ते सांग. हागला तर त्याचा बाबा हाकतो. बाबा लका म्हणी तुम्हाला म्हणा येत नाही तर बोलत जाऊ नका. आता आलाय ते आलाय, येताना बोकड का तोडत घेऊन आलाय. बोकड हाताची गडी ह्याच्यावर मी कोण आहे? एक काम करा, मुळ्यादाचं बोला. सेवक, हा. आता महाराज येण्याची वेळ झालेली आहे. हो हो हो, बरोबर आहे. तेव्हा माझी जशी टिंगल मस्करी केली हा. तशी महाराजांची मुळीच करायची नाही. अजिबात करत नाही. महाराज म्हणजे भोळे शंकर आहेत. बरोबर बघितलंस का? काय? आला का महाराज म्हणजे बुळे शंकर आहेत. भोळे. हो. अरे तुमच्या मोर डोकं फोडून घेऊ का? तोंडा आणून देऊ का? तोंड आणून देऊ का? आता कुठेतरी निघून जाऊ का? तिकीला पैसे देऊ का? आता काय करू? आता दाताने सगळे अरे काय झालं पण? काय पडलं आहे तुझं? शोधा अरे पण दात्या, शोधा. अहो शोधा की. काय पडलं आहे? माझी गुटी पडली आहे. सेवक, मी माझ्या रंगमहाल मध्ये आहे. जावा. येतो या. आणि एक 5 मिनिटं. काय करतोस? काय करायला? माझी रवण धावतोस का तू? काय तुला भेटो का मी? हो. माझ्या तोंडाला तोंड देऊ नकोस. तुझ्या तोंडाला तोंड देत आहे.
म्हणतोय तो? मी अजून तुला बजावून सांगतोय. काय तात्या येईल झावाय येड काय रे का येणार का काय मला काय कळेना. जाऊ दे तिकडे त्याचा का नादा लागलाय. तू येणार तो येडा आहे. आणि मी जावाय. सेवक मला खंडणी वसूल करायला जायचं आहे. ए त्यांना खांद गोळा करायचा जायचंय. खंड गोळा कराय. अरे शेत सारा वसूल करायला जायचं आहे. जाऊ दे मर्दा तू कशाला मनाव घेतलंयस त्याला मग तू आता का हसू लागत केले. जाऊ दे तात्या साहेब तुम्ही मारू काय दमायचं नाही आणि आम्ही मार खाऊन काय दमायचं नाही. असो हा. मला जायचं आहे कुठे तुम्हाला माहित आहे. ए, थांब जरा. हा. शेत सारा वसूल करण्यासाठी मला जायचं आहे. तेव्हा माझा रथ चालवा. घोड्यासनी चारा पाणी घातलेलं आहे ना. आवाज सगळं रात्रीच करून ठेवलंय. हा. आम्हाला माहित आहे तुम्ही सकाळच्या पारीत मला माहित आहे ना. तुमची सवय मला माहित आहे. हा. सकाळच्या पारीत तुम्हाला धंद्याला जायला लागतंय. धंद्याला आम्ही धंदा करतो काय. मला वाटलं भंगारचा धंदा करते सकाळी. कसला धंदा करत नाही ती टोल नाका तोल नाका. तुमच्या नादाला लागणं चुकीचं आहे. आमच्या थोरल्या बंधूने तुमचा लाड केला आहे. पण पोशाख लय भारी आहे बरं का. काय कुर्ता आहे पोशाख आमचा. काय जॅकेट हा काय ब्रेशेर वा बिरेशीर. अरे बिरेशीर बायका घालत्यात या. काय म्हणालास. ह्याला काय म्हणते इजार इजार काय इजार आहे. हातात नंदी बैल असता तर लय शोभला असता. मी काय तुला नंदी बैलवाला सारखं दिसतो काय. नंदीवाला बैल आहे ते. सांग त्या आराम घोराला नंदीवाला बैल आहे का? काय म्हणत तू त्याला? मी काय नंदीवाला आहे का. काय लागले या? तुम्ही पण किती आहे हे फुलात चला मला काय कळलं. सांग त्याला. चांगली वर्णन केलं. पुढचा कसा आहे खायचं कसं आहे वरलं कसं आहे मधलं कसं आहे आणि शेवट पण तुझ्या हातात नंदी बैल आला का. नंदीवाली बैल आहे ती बाया गावाची. तसलं माहिती करत हा. तसलं करत नाही ती. आला का त्यांच्या पोशाखावर तरी बघायचं. अरे हा राजविंदांचा पोशाख आहे. ती तसलं करत नाही ती. ती हातावर नाव ओळखते. ए मी माझ्या रंगमालमध्ये आहे. मला थांबणं इथं फार चुकीचं वाटत आहे. तुमच्या दोघांची तोंड म्हणजे एकटी तोंड घाण आहेत ना. असं वाटू लागलं आहे की तुमचा जबडा असं फाटून टाकावा. साल्या. साल्या म्हणू नका. ए साल्या. साल्या म्हणू नका. साल्या. साल्या म्हणाय का मी तुमच्या बहिणीचा नवरा आहे बे. बलीचा नवरा. माझ्या बलीचा नवरा. माझ्या बलीचा नवरा. मगाच बसलेला का लगा नुसतं मला वाटलं हुमरा शिवची. ए त्याला समजून सांग. लगा बहिणीचा नवरा म्हणतोय. आमच्या थोरल्या बंधूंनी तुमचा फार लाड केला आहे. हो त्याच्यामुळे तुमचे हे तोंड चालायला लागलेलं आहे. तुम्ही अजून आमच्यावर 10 मिनिटं बोलायला लागलाय तर तुम्हाला का नाही सापानं चावल्या का तोंडाला पेशी. तुमच्या नादाला लागणं चुकीचं आहे. तात्यासाहेब तुम्ही एक काम करा. हा. तुम्ही आराम करा. महाराज आले की तुम्हाला आम्ही अरे मला शेत सारा वसूल करायला जायचं आहे. चालतंय. मी शेत सारा वसूल करण्यासाठी जात आहे. हा. आणि माझा रथ सजवा. अहो रात्री सजवून ठेवलाय सांगतोय काय. वा. हो. तुमचं रेड काल सजावलं ती. काय म्हणते त्याला. अरे, रथ. येतो म्हटलं. या 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 बघितलं का. एका मारून मारून हिने आपल्याला बरोबर केली. आता तर एक काम करूया. काय त्याच्यावर नजर ठेवायची. आता कसं आहे महाराज आहे ती एकदम मयाळू माणूस माझी मयाळू माणूस आहे. बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपण इमानदारी नोकरी करायची. बरोबर ह्याच्यावर लक्ष द्यायचं नाही. आलं का लक्षात. पारा एकदम व्यवस्थित ठेवायचा. पारा बरोबर आहे. राष्ट्र
छत्रपती प्रधानजी फार हुशार आहे. नेहमी बोलण्याचा काढू तो सार. राजाच्या भोळा शंकर धनी नाही तपांती राजानी पापांती नरकवास. तपांती राजानी पापांती नरकवास. माणसाने काही आणि कुठेतरी पुण्य केल्याशिवाय राज्य प्राप्त होत नाही. नाही तर मी राजा झालो, मी नेता झालो, मी कार्यकर्ता झालो या स्वाभिमानाने अन्याय वाचवायचा, न्याय मातीत घालायचा. त्याला राजा नेता कार्यकर्ता म्हणत नाही. कसाचा नेता 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 राजा असा कसा दयाळू कोण अंत्यकरणाचा दुसऱ्याच्या वेळीचा जाणणारा आणि गोड गरीबावर दया करणारा असा असावा राजा. गेले एकी काही राजे होऊन गेले. मी काही तुमच्यापेक्षा विद्वान नाही. त्या राजानं आपल्या स्वप्नात राज्य दान दिलं. दान दिलं म्हणजे फुकट. तो एकनिष्ठ राजा म्हणजे राजा हरिश्चंद्र. त्याने भुकेलीची भूक जाणली, ताणलीची ताण जाणली. अन्न नाही तर अन्न दिलं, वस्त्र नाही तर अवस्त्र दिलं, हातीवर साखर वाटली गेली. त्याप्रमाणे दादा मी राजा धर्मसिंग आहे. मी आतापर्यंत कालावधीच केलं, अन्नदान वस्त्रदान. पण माझा भूतकाळ फार वाईट आहे. आम्ही दोन भाऊ, मी धर्मसिंग आणि माझा धाकटा भाऊ पुरुषसिंह. आम्ही दोघे अज्ञानात करणार. आई आणि बाप देवा घरून निघून गेले. आई गेली, बाप मेला, आधार नाहीचा झाला. दादा मला थोडंफार कळत होतं. माझा धाकटा भाऊ मी सहजता थोड्याप्रमाणे सांभाळा. आईने आठवण दिली. काही प्रजेने विचार केला, बिनबाची पोरं आहेत, यांना राज्याभिषेक करावं. आई जिजाने छत्रपती शिवरायांना 16व्या वर्षी राज्याभिषेक केलं. त्याचप्रमाणे माझ्या प्रजेनं मला ही 16व्या वर्षी राज्याभिषेक केलं. तेव्हापासून मी प्रजा सांभाळतोय. मी सांभाळतोय प्रजा. आता एकंदरीत 60 वर्षाचं वय आहे माझं. आणि माझा भाऊ 35-40 वर्षाचा आहे. नाव कृष्ण, वागणं क्रोध, धिप्पाड शरीराचा, भीमासारखा मी याचा भाव करून ठेवलाय. दादा गडगंजी संपत्ती आहे. वय 60 वर्ष झाली. प्रजेचं प्रेम आहे.
पण एक दुर्दैवाची गोष्ट अशी, दुर्दैव माझा असा आहे, दैवगती आहे दारी बुद्धी काय करील बिचारी. दैवगतीने हरिचंद्र राजा, दैवगतीने हरिचंद्र राजा, वाही डोंबा घरी पाणी बुद्धी काय करील बिचारी. अरे बंद